हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे शनिवार आणि आता वाजलेले आहेत 5. मी सोनू आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. हाय. तर आम्ही आता चाललेलो आहोत बाहेर. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल, खूप श्रावण महिना लागल्यापासून मला जायचं होतं, पण मुलांच्या परीक्षा शाळा असल्यामुळे वेळच मिळाला नाही आणि जमलं पण नाही. तर आज तो योग आलेला आहे. तर आता आम्ही झालेलो आहोत बाहेर छान सुंदर अशा ठिकाणी. तुम्हाला पण ते ठिकाण नक्कीच आवडेल, त्यामुळे ब्लॉग मी कंटिन्यू करते. ब्लॉग पाहत राहा. हे आणि सिद्धिराज खाली गेलेले आहेत, मी आणि सोनूच राहिलेला आहे. तर सोनू ब्लॉग करते मी. बंद करते. तर मी व्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की आम्ही बाहेर चाललेलो आहोत. तर आम्ही मुदगुलेश्वर महादेव मंदिराच्या इथे महादेवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. श्रावण महिना संपत आलेला आहे. म्हटलं आता ते एकदा तरी जाऊन यावं, तिथं दर्शन घेऊन यावं. तिथं तुळजापूरमधले बरेचसे भाविक भक्त तिथं दर्शनासाठी जात असतात दररोज. पूर्ण श्रावण महिना. तर हा घाटाचा रस्ता आहे, तुळजापूर सोलापूर रोड आहे हा. तर इथे नवरात्रामध्ये जे सोलापूरवरून पायी चालत लोक येतात तर त्यांच्यासाठी हा रस्ता ठेवलेला आहे. इथं एकही वाहन जात नाही, फक्त चालत येणारे लोकच ह्या रस्त्यावर असतात. आणि आता इथून जवळच जसं महादेवाचं मंदिर आहे सिंपल, खूप प्राचीन आणि जुनं असं मंदिर आहे. ते पूर्ण दगडी बांधकाम आहे त्या मंदिराचं. आणि पूर्ण श्रावण महिना त्या मंदिरामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारे महादेवाची आरास केली जाते. त्यांना सजवलं जातं फुलांनी, फळांनी. आणि मंदिराच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दाट अशी झाडी आहे. झेंडूची बाग आहे, झेंडूच्या फुलांची, टोमॅटोंची बागा आहेत. आणि खूप छान असा हा परिसर आहे. तर ही मंदिराच्या जवळच ही एक विहीर आहे. इथे गणपतीमध्ये जे घरगुती गणपती असतात ना, तर त्यांचं विसर्जन या विहिरीमध्ये केलं जातं. आमच्या घरचा गणपतीसुद्धा आम्ही ह्याच विहिरीमध्ये विसर्जन करतो. सध्या पावसाळा असल्यामुळे विहिरीला भरपूर पाणी आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा पूर्ण अशी दाट झाडी, पाणी अशी निसर्गरम्य असं आहे. आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे मंदिराचं. पण आता सध्या गर्दी नाही आहे तिथं. आम्ही ज्यावेळेस दर्शनाला गेलो त्यावेळेस तिथं गर्दी नव्हती. सकाळीच सगळे भाविक भक्त दर्शनाला येऊन दर्शन घेऊन जातात. आणि मग गर्दी नसल्यामुळं आमचं पण दर्शन अगदी पटकन झालं. सकाळी रांगोळी वगैरे काढलेली होती या मंदिरामध्ये. खूप छान असं हे मंदिर सजवलं होतं. पण ते सध्या त्यांनी धुवून घेतलेलं होतं आणि त्यांचं तिथं दुसरं सजावटीची तयारी चालू होती. तर आतमध्ये आम्ही दर्शन करायला गेलो आता गाभाऱ्यामध्ये. तिथे त्यावेळेस त्यांनी चंदनाचा लेप त्यांनी महादेवाच्या पिंडीवर देत होते. तर आम्ही छान असं दर्शन घेतलं महादेवाच्या पिंडीचं. आणि इथे दुसरीकडे खाटूश्याम महाराज आहेत, तर त्यांच्या प्रतिमेची पण सजावट चालू होती इथं. बहुतेक तिथे त्यांचा खाटूश्याम यांचा आरास होती बहुतेक तिथं. त्या थीममध्ये ते म्हणजे मंदिर डेकोरेट करणार होते, त्यासाठीच त्यांची ती तयारी झाली होती. खूप सुंदर आणि छान असं हे मंदिर सजवलेलं आहे. आणि हे मंदिर सजवण्यासाठी कुठले डेकोरेटर येत नाहीत ना, काही नाही. तिथले जे पुजारी आणि जे मित्रमंडळ वगैरे आहे, तर ते सगळे मिळून तुळजापूरचे जे आहेत ते सगळे मिळून हे मंदिराची सजावटीचं काम करतात. आणि तिथे त्यांनी आतमध्ये मसाला दूध पण ठेवलं होतं येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून. तर आम्ही ते घेतलं आणि खरंच खूप छान होतं ते. आणि ते मसाला दूध घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेरचा परिसर पण खरंच खूप बघण्यासारखं आहे. तिथे एक मोठं वडाचं झाड आहे, खूप जुनं झाड आहे ते. आणि त्यांनी मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की त्यांनी आदल्या दिवशी तिथे महादेवाच्या मूर्तीची, पार्वतीची वगैरे असे तिथं आरास केली होती त्यांनी. तर त्यांनी ते काढलेलं होतं, त्यामुळे ती महादेवाची जी मोठी अशी मूर्ती होती का, त्यांनी ती तिथे ओट्यावर नेऊन ठेवली होती. तर आम्ही तिथे मुलांचं थोडंसं फोटोशूट केलं त्या मूर्तीसोबत. मागे कैलास पर्वताचा पोस्टर तुम्हाला दिसत असेल, तर ते तशीच त्यांची थीम होती. मग त्या ठिकाणी आम्ही मुलांचं, माझं थोडंसं फोटोशूट केलं. आणि त्याच्यानंतर मुलं तिथं थोडा वेळ खेळली. आम्ही थोडं मंदिराच्या परिसरामध्ये बसलो दर्शन झाल्यानंतर.
मुलं तिथं पाय धुण्यासाठी पण एक पाण्याची टाकी होती पलीकडच्या साईडला. तिथं येणारे भक्त तिथे हात पाय वगैरे धुवत होते आणि मग मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते. पूर्ण झेंडूच्या फुलांनी ते मंदिर त्यांनी सजवलेलं होतं. किती मोठं झाड आहे बघा ते वडाचं, खरंच. आणि पलीकडेच वडाच्या काहीतरी पाण्याची टाकी आहे आणि पलीकडेच पाणी होतं. आणि बस आत्ताच आमचं दर्शन झालं. खूप छान मंदिर सजवलंय त्यांनी. श्रावणामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन मंदिरात होत होतं. बघण्यासारखं होतं ते, पण आम्हाला वेळच मिळाला नाही. आणि त्यांनी सकाळी पण आता महादेव नंदीचं वगैरे असं डेकोरेशन केलं होतं, पण आम्हाला यायला उशीर झाला, त्याच्यामुळे ते सगळं त्यांनी घेऊन गेले डेकोरेशनचं सामान. मग आम्ही फक्त देवाच्या पाया पडलो. आता त्यांचं दुसरं डेकोरेशन चालू आहे करायचं. ते आज रात्रीतून कंप्लीट होईल. आता शेवटचा श्रावण सोमवार आहे म्हणून त्यांचं चालू आहे. आता शेवटच्या अजून एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी डेकोरेशन ते नक्कीच बघायला मिळेल. मी जर माझ्याकडे फोटो आले तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. ते खूप जुनं असं प्राचीन मंदिर आहे. इथला परिसर पण एवढा छान आहे. तिकडे पाय धुवायला मम्मी, तिकडे पाय धुवायचा. लाव सोनू ते उघड असं चंदन आहे ना, असं उघड. ही ठेवू का? ती नाही का असं धर, हे धरा. मम्मी मी एकदा करू? आता माझा भाऊ करत आहे. बस तेवढंच थोडंसं. घे तिथलं कपाळाला लाव. लावलं का? चलो देवाला बरं का. चला. मंदिराच्या आसपासच छोटी छोटी 2 मंदिरं होती. तर हे आहे मारुतीचं मंदिर. आतमध्ये छोटीशी मारुतीची मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याच्यात शेजारी सिद्धनाथाचं मंदिर आहे. त्या दोन्ही मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं आणि आम्ही तिथून निघालो. 1 तासभर आम्ही मंदिर परिसरात थांबलो होतो. शिखरसुंडी सिद्धनाथाचं मंदिर आहे ते. आणि दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून निघालो. तर आता घाट चढताना तुम्हाला तिथं घाटशिळाचं मी थोडंसं शूट केलेलं आहे. घाटशिळाचं शिखर तिथून दिसते. जे तुळजापूरला नेहमी येतात त्यांना माहीत असेल की घाटशीळ. जर चान्स आला तर मी घाटशिळाच्या पण घाटशिळाच्या दर्शनाचा पण एक ब्लॉग लवकरच नक्की बनवेन. आत्ताच आम्ही जस्ट घरी आलो. आमचं दर्शन खरंच खूप छान झालं. त्यांनी डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलं होतं, पण त्यांनी सगळं काढलं येते कारण की शेवटचा श्रावणी सोमवार आहे परवा दिवशी. तर त्याची तयारी चालू होती पुढच्या डेकोरेशनची. त्यामुळे ते सगळं मंदिर त्यांनी पूर्ण रिकामं केलं होतं. नाही तर रांगोळी वगैरे असं खूप सुंदर काढलं होतं. सकाळी हे जाऊन आले होते त्यावेळेस त्यांनी ते पाहिलेलं होतं. तर मला शक्य झालं तर मी ब्लॉगच्या शेवटी तुमच्यासोबत सकाळी जे डेकोरेशन केलं होतं त्याचे फोटो नक्कीच शेअर करेन. तर आता मुलं पण खूप दमलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. 5 वाजता आम्ही गेलो होतो. 1 तासभर आम्ही तिथं थांबलोत मंदिरामध्ये आणि आता घरी आलो. तर भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच संपवते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.